प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। स यदा तेजसाभिभूतः भवति अत्रेष देवः स्वप्नान् न पश्यति अथ तदैवास्मिन् शरीरे एतत् सुखं भवति। स यथा सौम्य वासांसि वासो वृक्षं सम्प्रतिष्ठन्ते एवं हवै तत्सर्वं परे आत्मनि संप्रतिष्ठते। चौथ्या विद्यार्थ्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्यात एका प्रश्नातच विविध प्रश्न विचारले, तो म्हणजे आपल्या तिन्ही अवस्थेत जो जागा असतो, ते म्हणजे झोपला असताना देखील जो जागा असतो तो म्हणजे प्राण. तर त्याच्याबाबतचा प्रश्न होता की सगळे आपले इंद्रिय सगळे विराम पावलेले असतात, पण प्राणाचं कार्य सुरू असतं म्हणून आपण एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेपर्यंत जात असतो. तर त्यात अनेक प्रश्न त्या ठिकाणी मालिका आचार्यासमोर त्यांनी प्रस्तुत केली. की पहिली गोष्ट म्हणजे ह्या पुरुष म्हणजे ह्या शरीरामध्ये हा जीव किंवा कोण झोपला असतो, आता त्याला माहीत नाही काय, कोणतरी आपण झोपायला जातो आपल्याला माहीत नाही काय त्याचं नाही, म्हणून तर कोण कोण त्या ठिकाणी सगळे देवता झोपेला जातात, पहिला प्रश्न होता. दुसरा, अस्मिन कानी जागृती, त्याच्यामध्ये कोण कोण जागे असतात. झोपेला जातात म्हणजे विलीन होतात, जागे असतात म्हणजे त्याच्यामुळे सगळं बाकीचं कार्य सजगपणे चालेल म्हणजे चाललेलं असतं जडाचं चेतनामुळं. तिसरा, एषः कतर देवः, ही कोणती देवता आहे जो ह्या निर्णय अवस्थेतून जात असतो. उदाहरणार्थ स्वप्नान पश्यते, जो स्वप्नाचा अनुभव घेत असतो. कारण एकच कॉमन डिनॉमिनेटर असतो, स्थूल शरीराची एकरूप होऊन तो जागृत अवस्थेचा अनुभव घेणारा, सूक्ष्म शरीराची तादात्म्य पाहून स्वप्नाचा अनुभव घेणारा, आणि काम्य शरीराची एकरूप होऊन तो निद्रा घेणारा. म्हणजे त्याला फक्त आता त्याला माहिती आहे की त्याला काय म्हणायचं. आणि असं करत असताना स्वप्नान पश्यते, स्वप्नामध्ये आपल्या मनाप्रमाणे कल्पित जगत निर्माण करतो, तो कोण करतो. आणि शेवट झोपेच्या अवस्थेत गेला असताना एक प्रकारचं त्याला आपल्याला प्रत्येकाला सुख अनुभवायला मिळतं. तर एतत् सुखम कस्य भवती, ते सुख कोणाचं आहे, कोण अनुभवतो आपल्याचं सुख. हू इज द एक्सपिरियन्स ऑफ हॅपीनेस इन द स्लीप, झोपेमध्ये. आणि सर्वे कस्मिन, आणि त्या सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की ठीक आहे हे सगळं मेकॅनिझम चालतं, पण या सगळ्यांचं अधिष्ठान काय, कशावर सगळा खेळ चालतो. जसं आपल्या ह्या तीन अवस्थामध्ये समुद्राच्या पृष्ठभागावर येणाऱ्या 3 लाटांप्रमाणे पृष्ठभागावर परिवर्तन होत असतात. एक लाट येते, दुसरी ओसरते, तिसरी येते, अशा 3 लाटा, जागृतची, स्वप्नाची, सुषुप्तीची. पण समुद्राच्या अंतर्यामी जर आपण जरा डुबकी घेऊन बघितलं तर काय आहे, निस्तरंग जलराशी आहे. हे विचाराचे तरंग आहे, जाणीवपूर्वक अर्ध जाणीव असताना किंवा अजाणता असताना, पण त्यात कोणीतरी सतत कायमचा राहतो. तर त्याच्याबाबतचा तो प्रश्न आहे. आणि त्याच्याबाबत आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे उत्तर देऊन जेव्हा सगळे आपले सगळ्या फॅकल्टीज आहे, पाहण्याची, ऐकण्याची, ऐकण्याची शक्ती तात्पुरती विराम पावलेली असते. मनाचं देखील स्पंदन तात्पुरतं थांबलेलं असतं.
तर ती आपली निद्रेची अवस्था, त्यात आपण प्रत्येकजण आनंद अनुभवतो. आणि ते कसं, त्याचे सुंदर उदाहरण दिलं की जसं पक्षी आपल्या दिवसभरात आपलं जी उपजीविका करण्याच्या दृष्टीने इकडे तिकडे फिरायला जात असतात. काही झाडावर जाणार, काही जंगलात जाणार, काही गवताकडे जाणार, काही झोपडी करणार आणि दिवसभर अगदी कार्यरत असतात. आणि परत शेवट संध्याकाळ झाली की ते परत आपल्या घरट्यामध्ये येऊन विश्राम करतात. तसे आपण माणसं देखील आपण दिवसभर असं धडपड सगळं करत असतो आणि संध्याकाळ आपण विश्रांती घ्यायला तू झोपेत. तर ते एक प्रश्न होता की हे सगळं विलीन होतपर्यंत तर कोणामध्ये ते त्याचे संमती कस्मिन् सर्वे संप्रतिष्ठिता भवन्ति. हे बघा, जागृतीचं विलिनीकरण स्वप्नात होत असतो. स्वप्न विलीन होते निद्रेत, पण निद्रेमध्ये जेव्हा सगळ्या वस्तूचं निराश होतो, काही शून्य राहतं की त्याच्यामुळे काहीतरी अधिष्ठान असतं. काही सर्वम शून्य म्हटलं आहे, पण वेदांत म्हणतं की नाही, सगळ्याची शून्य अवस्था झाली असताना देखील ते सत्तत्व आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, जे सत्य आहे, जे सत्स्वरूप आहे, ते तसंच राहतं. अशा तऱ्हेने त्या सत्य स्वरूपापर्यंत आपण जात असतो. फक्त आपल्याला त्या सत्य स्वरूपाची, सत्स्वरूपाची जाणीव नसते निद्रावस्थेत. म्हणून आपण त्या ठिकाणी आनंद अनुभवत असतो, पण अजून कोशाचं आवरण त्याच्यावरती गेलेलं नसतं. म्हणून त्याला म्हणतात आनंदमय कोश. आणि आतापर्यंत मागे रूपक दिलं होतं वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले जे प्राण आहे, एका एका आहुती देणाऱ्याचं असं त्या ठिकाणी निर्देशन केलं होतं. सगळं थांबतं त्यात. आणि त्याच्यात या अवस्थेपर्यंत नेणारा जर यजमान कोणी असेल तर त्याला म्हणतात माइंड, आपलं मन. कारण आतापर्यंत या मनाच्या सगळ्या फॅकल्टी जागृत असताना त्याच्याबरोबर येत होत्या. आता त्या आणि मन देखील त्या ठिकाणी कारण अवस्थेत विलीन पावलेलं असतं. साधक देखील आपल्या ध्यानाने प्रयत्नांनी फक्त ह्या आनंद अवस्थापर्यंत जाऊ शकतो. इथपर्यंत गेलं तरी भाग्याची गोष्ट. पुढे मग ते दार उघडू शकतं तुरी अवस्थेत, की ज्या ठिकाणी आवरण देखील संपलेलं असतं, पण निर्व शांतता आपल्याला अनुभवले ते. तर ते सांगून हे हवैस तत्सर्वम परे आत्मनी संप्रतिष्ठते. हे सगळे एकत्र होऊन त्या संपूर्ण देवता, त्या ज्या देवता विलीन होतात त्या मनामध्ये ते मन म्हणजे विचार, आणि ते विचार आणि त्याच्याबरोबर अंतःकरणाचे चारही कप्पे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याचं सगळं फंक्शन तात्पुरतं थांबलेलं असतं. आणि त्या पर आत्मामध्ये ते विलीन होतात, पण अजून ते स्वतःला जाणत नाही. तो पण त्याला अजून तो म्हणजे ते तुरी अवस्था होऊ शकत नाही. झोपेपर्यंत त्याच्या अवस्थेत जातो. म्हणजे झोपेची अवस्था देखील, त्याला देखील अधिष्ठान ही तुरी अवस्था, आत्मज्ञानाची अवस्था, शुद्ध स्वरूपाची अवस्था. आता ती कशी विलीन होतात त्या अधिष्ठानामध्ये, याचं आता वर्णन आणि विवरण. जसं आपण डोळे बंद केले की पाहणं देखील बंद होतं. कानावर जर आपण आवर घातला तर आपण ऐकणं बंद होतं. तर तसं सगळे इंद्रिय आणि इंद्रियाचे सगळे असलेले फंक्शन्स, कार्य, तसंच पंचमहाभूत आणि त्यात असलेल्या सगळ्या तन्मात्रा या सगळ्या विलीन होतात. म्हणजे पिंड असू की ब्रह्मांड असू, सगळे व्यापार निद्रेच्या अवस्थेत सगळे विराम पावलेले असतात. व्यक्तिगत स्तरावर त्याला म्हणतात लय आणि समष्टी स्तरावर त्याला म्हणतात प्रलय. समजलं आता. तर ब्रह्मदेव त्यातून जेव्हा सगळं प्राजक करत असतो तेव्हा आपण म्हणतो की सगळे सृष्टीची निर्मिती झाली. ब्रह्मदेवाचं समष्टी मन जेव्हा झोपेला जात असतं तेव्हा आपण जसं झोपेला जातो तसं सगळं एकरूप झालं असतं. पण यथा पिंडे तथा ब्रह्मांडात ते कसं त्या संपूर्ण ब्रह्मांडातल्या पिंडातल्या सगळ्या देवता. तर त्याचा शेवटचा प्रश्न काय होता की कस्मिन् संप्रतिष्ठिता भवन्ति. कशामध्ये सगळे एकत्रित होतात ते सगळे पिंड, ब्रह्मांड, त्याच्या सगळ्या फॅकल्टी, सगळे कार्य झोपेच्या अवस्थेत. तिकडे समष्टीवर त्याला प्रलय अवस्थेत म्हटलं. आता त्या आपण व्यक्तिगत आपण समजू शकतो आपल्या स्तरावर. आता कसं सगळं विलिनीकरण होत असतं हे आता 8व्या मंत्रामध्ये आपल्याला ऋषी सांगत आहे. 8वा मंत्र काढा. पृथ्वीच पृथ्वी मात्रा च आपश्च आपो मात्रा च तेजश्च तेजो मात्रा च
वायुश्च वायुमात्राच आकाशश्च आकाशमात्राच चक्षुश्च द्रष्टव्यं च श्रोत्रं च श्रोतव्यं च घ्राणं च घ्रातव्यं च रसश्च रसयितव्यं च त्वक् च स्पर्शितव्यं च वाक् च वक्तव्यं च हस्तो चादातव्यं च उपस्थश्चानन्दयितव्यं च पायुश्च विसर्जयितव्यं च पादौ च गन्तव्यं च मनश्च मन्तव्यं च बुद्धिश्च बोद्धव्यं च अहंकारश्च अहंकर्तव्यं च चित्तं च चेतयितव्यं च तेजश्च विद्युतयितव्यं च प्राणश्च विधारयितव्यं च. भावार्थ सोपा आहे. म्हणजे जसं एखादा कोणी माणूस त्याच्याबरोबर बाकीचे सगळे त्याच्याबरोबर जात असतं, तसं प्रत्येक इंद्रिय आणि त्याचे सगळे कार्य, प्रत्येक महाभूत आणि त्याच्या बाबत असलेल्या सगळी शक्ती त्यात एकवटतात. ह्या सांगण्यासाठी आता सगळ्याची डिटेल्स या ठिकाणी दिली. स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारचा प्रपंच. तर एक पहिली गोष्ट म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी मात्राचं स्थूल असं आणि त्याच्या बाग सूक्ष्म देखील शब्दादी पंचगुणात्मक असलेले सगळं सांगा. पृथ्वी आणि पृथ्वी मात्राचं. कारण पृथ्वीचा गुणधर्म गंध तन्मात्रा, म्हणजे पृथ्वी तर विलीन होते, त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय वास येतं त्याचीही जाणीव राहत नाही झोपेत असताना. सगळं झोपेचं वर्णन चाललं आहे. विलीन मन जेव्हा विलीन होतं तर सगळं विलीन होतं. मन जेव्हा जाग होत असतं तर सगळं सुरू होतं. म्हणजे सगळा प्रपंच आपल्या मनाचा आहे थोडक्यात सांगायचं. तर म्हणून आता पृथ्वी आणि त्याची सूक्ष्म अशी तन्मात्रा म्हणजे गंध तन्मात्रा त्यात विलीन होते. आपहाचं आपो मात्राचं. जल आणि त्याची रसना ही मात्रा विलीन होत असते. कारण त्यास आपल्याला काही टेस्ट किंवा काही लागत नाही झोप लागले असताना. तेजहाचं तेजो मात्राचं. अग्नीची ही रूप बघण्याची तेज मात्रा ती देखील त्यात विलीन होते. वायूचं वायू मात्राचं. वायू आणि स्पर्श तन्मात्रा. तन्मात्रा शब्द काल आला होता, आता त्यात त्याचं स्पष्टीकरण. आकाशाचं आकाश मात्राचं. आकाश आणि त्याचे शब्द तन्मात्रा आहे. शब्द त्याचा गुणधर्म तोही त्या ठिकाणी विलीन झाला. झोपेत काही आपल्याला शब्द ऐकायला येत नाही बाहेरचं. चक्षुचं द्रष्टव्यंचं. नेत्र इंद्रिय आणि त्याची पाहण्याची असलेले सगळ्या वस्तू ऑब्जेक्ट सगळे जे रूप आहे आणि नेत्र आहे हे दोन्ही त्या ठिकाणी विलीन पावले असतात झोपेच्या अवस्थेत. श्रोत्रमचं श्रोतव्यंचं. श्रोत्रेंद्रिय आणि त्याच्याद्वारे जे ऐकतो आपण शब्द ते देखील त्यावेळेस निद्रेच्या अवस्थेत विराम पावलेले असतात. कारण हे सगळे मन जे जेव्हा सूक्ष्म मनच विलीन होतं तर त्याच्या असलेल्या सूक्ष्म फॅकल्टीज ते त्यात विलीन होत असतात. घ्राणमचं घ्रातव्यंचं. घ्राणेंद्रिय नाकामध्ये जे ऐकण्याची शक्ती आहे ती आणि हे सांगत म्हणजे पहिल्यांदा ब्रह्मांडाचं वर्णन केलं. आता पिंडाचं देखील एक एक असं त्याचे प्रतिनिधित्व असलेले हळूहळू त्यात इंद्रिय आणि इंद्रियाच्या असलेल्या फॅकल्टी कोणत्या घ्यायच्या. स्थूलाबरोबर सूक्ष्मही घ्यायचं विलीन होऊन जातं ते. त्याच्यानंतर रसाहाचं रसयितव्यंचं. रसना इंद्रिय आणि त्या रसनेचे जे विषय आपण जे चव येते वगैरे ते सगळं त्या ठिकाणी थांबलो. त्वकचं स्पर्शितव्यंचं. म्हणजे आपले त्वचेच्या मागे जी स्पर्शाची शक्ती आहे ती त्या ठिकाणी विलीन होते. वाक्चं वक्तव्यंचं. आपले वागिंद्रिय आणि बोलणं देखील त्या ठिकाणी आपलं बंद होत असतं. हस्तवचं आदातव्यंचं. दोन्ही हात त्या दोन्हीची पकडण्याची किंवा धरण्याची शक्ती ते देखील आपल्याला माहीत नसते झोपत असताना.
कदाचित काही माणसं हात हलवतात पण आपल्याला माहीत नव्हते की काय करतो, म्हणजे ते आपण त्याची जाणीव राहत नाही. उपस्थहाचं आनंदयितव्यमच, उपस्थ इंद्रिय जननेंद्रिय आणि त्याचा तो आनंदाचा विषय तोही त्या ठिकाणी संपलेला असतो, कारण ही स्वप्नरहित निद्रावस्था आहे. वायूच्या विसर्जितव्यंच आणि गुदा इंद्रिय आणि त्याचं असलेल्या परित्याग योग्य असलेल्या ज्या वस्तू आहे मल उत्सर्जन करणं, ह्या दोन्ही या त्या ठिकाणी संपले. पादवचं गंतव्यमच, चरण आणि आपले आपले पाय आणि त्यात असलेली हालचाल चालण्याची शक्ती त्या ठिकाणी बंद होते. हे बघा, कोणत्या आपल्या झोपलेल्याच्या दृष्टीने कधी कधी या बाहेरच्या क्रिया होत असतात, पण त्या झोपलेल्या माणसाला त्याला जाणीव राहत नाही. कधी कधी इनव्हॉलंटरीली ह्या गोष्टी कधी मलमूत्र विसर्जन देखील होत असतं, पण त्याचं मैन त्या ठिकाणी नसतं. नाही तो एकदम जागा झाला असतं की आपलं काय होतं म्हणून. नाही तर हा एक शंका येण्यासारखी आहे सूक्ष्म, की ठीक आहे असं होत असताना देखील कधी कधी झोपेत देखील काही होत असतं, पण त्याला त्याची जाणीव राहते. कोणती झोप? ड्रीमलेस स्लीप, स्वप्नरहित निद्रा. स्वप्नामध्ये देखील या गोष्टी काही काही दिसू शकतात, पण आता मनच त्या ठिकाणी संपलेलं आहे, तर त्याच्याबरोबर त्याचा असलेल्या सगळे क्रिया देखील तात्पुरत्या विराम पावले आहेत. हा मुख्य मुद्दा आहे. मनाचं मंतव्य, मनाचं काम जे मनन करायचं, विचार करायचं, ते तात्पुरतं थांबलेलं असतं झोपेच्या अवस्थेत. बुद्धीच बोधव्यमच, आणि बुद्धी देखील त्या ठिकाणी जे निर्णय घेण्याचं काम आहे, विचार करण्याचं थांबले असतं. मोठा आईस्टीन जरी असेल पण झोपेला गेलं असेल तर त्याची बुद्धी तिथे विराम पावते. अहंकाराचं अहंकर्तव्यंच, अहंकार आणि त्याच्यात अहंकर्ता, मी भोगता, ह्या दोन्ही गोष्टी थांबलेल्या असतात. चित्तमच चेतयितव्यमच, चित्ताचं जे चिंतन करण्याची शक्ती आहे किंवा स्मरण करण्याचं ते देखील त्या ठिकाणी आपली थांबलेली असते. लोक तेजहाचं विद्युतयितव्यमच, त्याच्यानंतर त्याचं मन बुद्धी चित्त आणि अहंकार आणि त्याचं असेल त्याला प्रकाशित करण्याची चेतन आहे ते देखील त्याला जाणीव राहत नाही. यावेळेस प्राणाचं विधारितव्यमच, प्राण आणि प्राणाच्या द्वारा धारण करणारे सगळे जे त्याचे कार्य आहे त्याच्या बाबत आपल्याला त्यावेळेस जाणीव राहत नाही. कदाचित असं इनव्हॉलंटरीली होत असतात क्रिया शरीराच्या, पण आपल्याला स्थूल देहाचं त्या ठिकाणी भान नसतं, सूक्ष्म देहाशी आपलं तादात्म्य नसतं. आपण त्या बीजावस्थेत आपण झोपेत असताना जीवात्मते गेले असतो, आणि म्हणून हे सगळं कधी कधी होत असताना किंवा होत नसताना या दोन्हीही त्या ठिकाणी विलीन पावलेले असतात. इंद्रिय आणि इंद्रियाच्या शक्ती, पंच महाभूत आणि त्यांच्या असलेल्या सगळ्या शक्ती जेव्हा शेवटची विलीन करण्याची अवस्था प्राप्त होती झोपेसारखी, त्या ठिकाणी ती विलीन होऊन जातं हे सांगायचं. याचं कारण काय की सगळ्याचे सेंटर्स कुठे आहे? मनामध्ये. मग एका संतांनी म्हणजे की मनच सगळा खेळ आहे. मनोवै गगनाकारम, मन हे आकाशाचा आकाराचं आहे. मनोवै सर्वतोमुखम, मन सगळी तिकडे आहे. पण मनोतीत मनस सर्वम न मन परमार्थतः. फक्त त्या तुर्यावस्थेत गेल्यानंतर हे मन आणि अविद्या ह्या दोन्ही गोष्टी संपतात. इथपर्यंत अविद्येपर्यंत माणूस जाऊन जास्तीत जास्त हा आनंदमय कोशापर्यंत जातो. म्हणून मागचे एक शब्द आला होता की हा यजमान हा अहर ब्रह्म कमेती, यजमानम म्हणजे मनरूपी यजमानाला हा प्राण त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन जातो. याचा अर्थ बाकीचे सगळे आपले जे प्लुरॅलिटी जे अनुभव आहे किंवा अनेकत्वाचे ते त्या ठिकाणी थांबलेले असतात. आनंदाची अवस्था येत असते. तो आनंद ब्रह्मानंदाच्या अगदी जवळ आहे, पण अजून त्या ठिकाणी ब्रह्मानंदाच्या पर्यंत तो जातो, पण त्याला फक्त स्वतःचं ज्ञान नसतं. म्हणून कोणी विचारलं की सुषुप्ती अवस्थेत आणि तुरीय अवस्थेत कुठे फरक आहे? समाधीच्या अवस्थेत दोन्हीमध्ये तर विचारांचा निराश झालेला असतो. जसं झोपेमध्ये तिकडे आता आपण पाहिले की आपले सगळे फंक्शन तात्पुरते विराम पावलेले असतात, आणि त्या अवस्थेत देखील त्या सुपर कॉन्शियस स्टेटमध्ये देखील काही कुठल्या प्रकारचे विचार विक्षेप नसतात. मग दोघांमध्ये ते निर्विचार अवस्था तर सारखीच आहे, पण निर्विचार अवस्था म्हणजे परिपूर्णतेची अवस्था नव्हे. कारण काय की झोपेमध्ये निर्विचार अवस्था होऊन जाते, पण झोपेमध्ये आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान नसतं, अविद्या असते, अज्ञान आवरण असतं. मग त्याला म्हणतात आनंदमय कोश. आणि ह्या स्टेजेस आपल्याला तैत्तिरीय उपनिषदात येणार आहे.
एकावने अन्नमय कोशावून प्राणमय, प्राण एतमन्नमय उत्क्रामय, ती त्या पलीकडे जातो. मनोमय म्हणतात, त्याच्यानंतर प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमयपर्यंत जातो. तसंच आपण ध्यानाच्या अवस्थेत तसं लय करत करत तिथपर्यंत पुरुषार्थाने जाता येतं, हे सांगायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपण म्हणून म्हटलं मागच्या ते सापेक्षतेने की अह ब्रह्म गमयती. हा प्राण शेवट ह्या उदान वय आपल्या मनाला प्रेरणा देऊन जास्तीत जास्त त्या विलीन झालेल्या अवस्थेपर्यंत घेऊन जातो. आणि त्या ठिकाणी केवळ आनंदाची अवस्था असते, पण आवरण संपलेलं नसतं. हे आता त्याचं वर्णन चाललं आहे. तिथे दोन्ही ब्रह्मांड आणि पिंड ह्या दोन्ही त्या ठिकाणी विलीन झालेले असतात. आणि आपण देखील पहा, जेव्हा आपल्याला मनाचे विक्षेप संपलेले असतात, आपण सापेक्षतेने शांती अनुभवतो, आनंद अनुभवतो. म्हणून आजकाल जे ध्यानाचे वर्ग असे आहेत की कुठपर्यंत नेतात तुम्हाला त्या झोपेसारख्या अवस्थेपर्यंत घेऊन जातो. काही पुस्तक वाचू नका, माळा घेऊ नका, ते बरोबर आहे. म्हणजे इथपर्यंत जाणं म्हणजे देखील ग्रेट आहे. पण आता ते म्हणजे सर्वस्व असं सांगतात, हे आपल्या वेदांताच्या प्रक्रियेत बसत नाही. हे कशामुळे तुम्हाला ही शून्य अवस्था अनुभवायला मिळते ती नाही, तिथे त्याचं शून्यम शून्यम असं त्यांचं ते तत्वज्ञान आहे. हा फरक आहे ठिकाणी. माझं थोडक्यात सांगायचं म्हणजे निद्रावस्थेत आणि समाधी अवस्थेत मनाचं आणि विचारांचा निराश झालेला असतो, मनाचं स्पंदन राहत नाही. मग आता दोघांमधून असताना दोघांचं एकत्र का समजत नाही? झोप म्हणजे निद्रा समजायची नाही. झोपेमध्ये विचार जरी निराश पावले असले तरी अज्ञान संपलेलं नसतं. पण प्रत्येकाला विचार काय जाणलं तू झोपेचं? आय डोंट नो म्हणतात मला माहिती. पण या अवस्थेत तू रम सत सर्व दृक् सदा हा विचार आपल्याला मांडुक्योपनिषद क्लिअर होतो. आता त्याच्यापासून आता जेव्हा तो आपल्या फॅकल्टीशी एकरूप होतो, जागा होतो, तेव्हाच मग हा तिथून मान आपण जेव्हा झोपेत जातो, झोपेतून निघाला तर सकाळी उठून आपलं सुरू होतं काहीतरी. समजा माझं काही काम करायचं राहिलं असेल, रात्री ऑफिसमध्ये जायचं, काही करायचं, आपण घरी रिपोर्ट घेऊन येतो सगळं. 12-1 वाजतापर्यंत कसं जरी मॅनेज करतो, मग झोप यायला लागते आपल्याला. आपण तो विषय सोडून ठेवतो, म्हणजे त्या वासना अजून संपलेल्या नसतात. जेव्हा झोपतो ते आपल्याला काही ते फाईल किंवा काही डिस्टर्बन्स राहत नाही. जागा झाला का पहिल्यांदा कोणता डिस्टर्बन्स होतो की माझं हे राहिलं आहे. समजा ते फाईल त्याचं क्लोज झालं असेल तर पुन्हा नाही जन्म येणे, परत त्याला जागृत स्वप्न प्रपंच राहणार. म्हणून यस्मन लयम याती पुरत प्रेमचे, ज्याच्यामध्ये तिन्ही पूर लय पावतात तिथ काही उलपले, तिथून परत आलो जागृत अवस्था, स्वप्न अवस्था. पण कशा येतात? प्रथम कारण अवस्था सुषुप्ती, नंतर स्वप्न अवस्था दुसरी सूक्ष्म अवस्था, आणि नंतर स्थूल अवस्था हे जागृत अवस्था असं येतो. जसं टेरेसवरून वरून खाली यावं, वरचा टेरेसचा भाग ओपन असतो, नंतर सेकंड फ्लोअर म्हणा, फर्स्ट फ्लोअर म्हणा, मग ग्राउंड फ्लोअर असं उतरतो आपण. हे त्याला आता जेव्हा ग्राउंड फ्लोअर उतरतो तेव्हा त्याच्या सगळे वासना शरीर देखील काम करत असतं. समजा जागृत अवस्थेत तुम्ही तुमच्या त्यात संस्काराचा सप्लाय होत असतो, मनामध्ये विचार येतात आणि तुम्ही यू आर वाईड अवेक, पाहू शकता, ऐकतात. आता तो जो आहे तो आपल्याचा कोण आहे अनुभवणारा? तो आपल्याचा जीव. तो कसा? मग आता सापेक्षतेने वेगवेगळे आपले ते परसेप्शन करतो, पाहणं ऐकणं, आणि म्हणून त्याला तो पाहणारा, ऐकणारा, वास घेणारा असं म्हणतात. असं पुढे वर्णन केलं आहे. पहा पुढचा श्लोक. त्या निद्रावस्थेतून जेव्हा जागा होतो माणूस तेव्हा तो जीवात्मा, त्याचं जीवात्म्याचं हे वर्णन आता 9व्या मंत्रामध्ये केलेलं आहे. एष हि द्रष्टा स्पृष्टा श्रोता घ्राता रसयिता मंता बुद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरुषः सपरे अक्षरे आत्मनी संप्रतिष्ठते. ठीक आहे, आपण समजून घेतलं की सगळे आपल्या वृत्ती, आपले सगळे चेष्टा व्यापार तात्पुरत्या संपलेले असतं. म्हणजे जे काही काम करतो आपण ते जो आपल्याच्या दिवसभर करत होता तो आपल्याचा तो जीवात्मा, तो पाहणारा, स्पर्श करणारा, ऐकणारा, हे सगळं वर्णन केलं. ठीक आहे. द्रष्टा स्पष्टा पाहणारा, श्रोता म्हणजे ऐकणारा, घ्राता त्यातून आपल्याला वास घेणारा, रसयिता स्वाद घेणारा, बुद्धा कर्ता म्हणजे बुद्धीने विचार करणारा, आणि कर्तृभाव आपल्याच्यात बुद्धीच्या स्तरावर अहंकार येतो की मी करतो. विज्ञानात्मा
खऱ्या अर्थाने तो परतत्व परमात्माच असतो, चैतन्य स्वरूप असतो, फक्त तो सूक्ष्म शरीराशी एकरूप होऊन सापेक्षतेने असं तऱ्हेचा हा आपले वेगवेगळ्या रोल्स खेळत असतो. श्रोता बनता तसं एकच ॲक्टर 3 सिनेमामध्ये 3 रोल खेळतो, तो 3 होत नाही. तसंही आपण डोळ्याची एकरूप झालं असताना मी पाहणारा, कानाशी एकरूप झाला मी ऐकणार, त्याच्याशी तादात्म्य झालं की आपण जीवभावाला येतो. मग आपण मनाशी एकरूप होतो, भावनाशी एकरूप होतो. कधी का आपण बुद्धीने विचार करण्याच्या बाबतीत असतो तर मी विचार करणार असं करून हा अहंकार, ज्याला दुसरं नाव आहे जीव, तो खऱ्या अर्थाने कोणा विज्ञान पुरुष हा म्हणजे हा विज्ञान स्वरूप ज्ञानस्वरूप परमात्माच ह्या अंतःकरणाच्या उपाधीने अवच्छिन्न कंडिशन झालं असताना जीव भावलून असं त्याचं वक्तव्य होत असतं. झोपेत त्यात देखील अहंकार देखील तात्पुरता मावले असतो. सही अक्षरे तोच जो आहे तो शेवट जर त्याही उपाधीचा जर निराश करून आपल्या स्वरूपाच्या स्थितीत जाईल तर अक्षरे म्हणजे अविनाशी परे आत्मनी संप्रतिष्ठते. त्याला काय सांगायचे की सगळ्या फॅकल्टीज ते पिंडाच्या असो की ब्रह्मांडाच्या असो त्या सगळ्यात विलीन होत असतात, त्या कारणव असतात. आणि कारणव असतात मग व्यक्ती स्तरावर लय असो किंवा समष्टी स्तरावर तर प्रलयाची अवस्था असो, त्या दोन्ही अवस्था ह्या प्रकृतीच्या लयाच्या अवस्था. पण प्रकृतीच्या पलीकडे आपण काल पाहिलं की दोन्ही प्रकृतीच्या मागे अधिष्ठाता परमात्मा आहे. त्या परमात्म्यामध्ये सच्चिदानंद स्वरूपाच्या आधाराने ह्या सगळ्या चालतात. शेवटचं प्रश्नाची शेपटी त्याची होती की कस्मिन् सर्वे देवाः संप्रतिष्ठिता भवन्ति इति. हे सगळे देवता म्हणजे सगळे पाहण्याची ऐकण्याची देवता. ब्रह्मांडातली ही पृथ्वी देवता आहे, वायू देवता आहे, हे सगळे ते कुठे प्रतिष्ठित होतात अल्टिमेटली त्या सगळ्यात निराश होतो ह्या प्रलयाच्या अवस्थेत. आणि प्रलयाचा निराश होतो आपल्या शुद्ध अभिनय त्यानंतर अक्षर. ते आता पुढे अधिक अक्षर शब्दाचा क्षर आणि अक्षराच्याही पलीकडची अवस्था आहे. दिव्यो ह्यमूर्त पुरुष सभाय अभ्यंतर ह्यजः अप्राणो हमन शुभ्र अक्षरात परतपर. कारण क्षर आहे म्हणून अक्षर म्हणायचं, त्याचे पलीकडचं असलेली हे अविनाशी अवस्थेत तो जातो. आणि हा अक्षर शब्द तुम्हाला 3ऱ्या अध्यायात देखील मिळेल. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवा यज्ञात भवति पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव कर्म ब्रह्म उद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ ब्रह्म अक्षर खऱ्या अर्थाने. तशा तऱ्हेनं आता वास्तवात झोपेच्याच अवस्थेत जर आपल्याला काय स्वरूप आहे समजलं असेल तर ती तुरी अवस्था आहे. म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही मनाला त्या लोया अवस्थेपर्यंत न्या. आता ते जमत नसेल तर पुढच्या ह्याच्यात सेक्शन सांगणार आहे विज्ञान कसं करावं. त्यासाठी ओंकाराचा आलंबन घ्या, अकाराचा लोप उकारात करा, उकाराचा मकारात आणि मकाराचा आपल्या स्वस्वरूपात. तो जो ते स्वस्वरूप आहे त्याला तो पुरुष तोच खऱ्या अर्थात विज्ञानात्मा तो जीव भावला आहे तो. आणि सगळा खेळ करून आता सही अक्षरे परे आत्मनी संप्रतिष्ठते. आणि तो जीव आपल्या परमात्म्यामध्ये त्याची जाणीवीनी ईश्वराच्या आणि सद्गुरूच्या कृपेने ज्ञान झालं असताना परतत्वाचा अनुभव घेऊ शकतो. पुढे चला आता परमेवाक्षरं प्रतिपद्यते सयो वै तद अच्छायम् अशरीरम् अलोहितं शुभ्रम अक्षरं वेदयते यस्तु सौम्य स सर्वज्ञः सर्वो भवति तदेश श्लोकः. आता इथपर्यंत आणलं की सगळ्याचं अधिष्ठान सगळ्याचं कारण आहे प्रकृती किंवा लयाची अवस्था. आता प्रकृती किंवा मायेचाही लय होतो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी. आणि म्हणून त्यालाच आता म्हटलं आहे खऱ्या अर्थाने परम एव अक्षरम प्रतिपद्यते की हा परम एव अक्षर म्हणजे ज्याची विशेषण पुढे सांगणार आहे, म्हणजे जे तत्व सांगणार आहे ते त्या अक्षरालाच हा ज्ञानी प्राप्त होतो. शेवट काय की ते अज्ञानाचा निराश झाला की तुम्ही तेच आहे तत्वमसी. तो निश्चित तो परतत्वाला प्राप्त होतो. ते कसं आहे आता आपल्या संदर्भात आपण हे शरीराची एकरूप असतो स्थूल सूक्ष्म कारण. इथे तिन्ही उपाधीचा निराश होतो म्हणून देहत्रयाचिता त्याचे तत् अच्छायम
छायारहित म्हणजे अविद्यारहित अवस्थेला तो प्राप्त होतो. तो अक्षराला तो ज्ञान झालेला पुरुष प्राप्त होतो. सहा ह्या हवैत अच्छायम अशरीरम म्हणजे तो छाया म्हणजे त्या ठिकाणी अज्ञान नसलेल्या अवस्थेला किंवा सगळ्या प्रकारचे एषणा त्रयापासून मुक्त होतो. पुत्रेष्णा वित्तेष्णा लोकेष्णा असतात सगळ्या इच्छा त्या ठिकाणी संपल्या. म्हणून आपल्या उपनिषदात म्हणणार आहे की ते स्वरूप जर जाणलं तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. सगळ्या इच्छा सोडा म्हटलं तर कठीण आहे तुम्हाला, पूर्ण होतं. त्याचा अर्थ काय की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इच्छा तिथे राहत नाही. सांगा ना, झोपेची इच्छा कुठपर्यंत असते तुम्हाला? झोप लागतपर्यंत. झोप लागल्यानंतर म्हणता का तुम्हाला झोप लागायचे म्हणून? अशा अवस्थेला तो प्राप्त होतो हे सांगा. पण त्या अक्षराला हा जीवात्मा ज्ञानी होऊन तो प्राप्त होतो, ज्ञानवान होऊन. सहा या हवी तद अच्छायम अशरीरम. ती अवस्था कशी आहे त्याचं निर्देशन करायचं. अच्छायम त्यात कुठल्या प्रकारच्या माया आणि मायेचं कार्य ते म्हणतात छाया. आपण जसं आपण चालतो तर आपली छाया असते, तर आपण एखाद्या नदीत उडी घेतली तर ती छाया देखील संपते. तर हा अहंकार ज्या ठिकाणी संपलेला आहे, मनही संपलं आहे, त्याच्यामुळे अहंकाराच्या समोर असलेल्या सगळे रिफ्लेक्शन त्याचे ते थांबले असतात. म्हणून त्याला म्हणतात अच्छायम. अशरीरम म्हणजे हे स्थूल शरीरच घेऊ नका, तिन्ही शरीराच्या तो पलीकडे जातो. नामरूपादी सर्व उपाधिभूत असलेले शरीर ते त्या ठिकाणी संबंध राहत नाही. तसा स्थूल देह असतो. तसं आपण स्वप्नातून जागा माणूस होतो ते बेडवर असतो, बेड तसंच असतं, शरीरही तसंच असतं, फक्त त्याची दृष्टी पूर्ण बदललेली असते. आधी स्वप्नातल्याच गोष्टी खऱ्या वाटत असतात, आता हे सगळं जग स्वप्नासारखं वाटतं. बस त्याचं लक्ष. तर त्याला म्हणून शब्द आपला अच्छाय म्हणजे छायारहित असलेला, म्हणजे त्या ठिकाणी अविद्या आणि अविद्येचं कार्य हे अंतःकरण आणि त्याचे सगळे खेळ त्या ठिकाणी त्याच्यातून निष्पन्न होणाऱ्या तीन प्रकारच्या एषणात्रयातून विरक्त झालेला असा असलेला अच्छाय म्हणजे तमोगुण रहित असलेला, म्हणजे त्यात अज्ञान संपलेलं आहे. अशरीरम म्हणजे ते नामरूपात्मक प्रपंच ज्या तीन शरीराच्या द्वारा पाहतो त्याही उपाधीशी संबंध त्याचा राहत नाही. त्यावर अलोहितम. लोहित म्हणजे सगळ्या गुण त्या गुणरहित होतात. पण त्या गणपतीचं वर्णन जे स्वरूप आहे गुणत्रयातीत, हा देह तोच आपल्यामध्ये असलेला आत्मा आहे. सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही शरीर घ्यायच्या आणि तिन्ही अवस्थांच्या तो पलीकडे घ्यायचा. कधी कधी त्या ठिकाणी अवस्था त्रयातीत, कधी कधी देहत्रयातीत म्हणण्याचं कारण असं आहे की देहत्रयातीत म्हटलं की अवस्था त्रयातीत हे ऑटोमॅटिकली आलं. चहा ओतून दे म्हणणं काय आणि कप रिकामा कर म्हणणं काय, दोघाचा अर्थ एकच आहे. इथे कुठल्याही प्रकारचं तादात्म्य त्या तुऱ्या अवस्थेत राहत आहे. म्हणजे शुद्ध स्वरूपाची अवस्था सांगत की प्रथम तो कारण अवस्थेपर्यंत जातो आणि तिथून आपल्या स्वरूपाचं ज्ञान त्याला झालं असताना अशी पूर्ण अवस्था त्याला प्राप्त होते हे सांगत आहे. अलगितम म्हणजे तसं आपण काळा पिवळा हिरवा रंग म्हणजे तो गुण कुठलेही राहत नाही. तम नाही, रज नाही आणि सत्व म्हणून गुणत्रयातीत हा सुंदर असं अक्षरम वेदयते. त्याला तो जाणतो. त्याला जाणतो म्हणजे कसं आहे, जय जय स्वसंवेद्या. तो आपल्याला स्वतःला जाणतो. म्हणून ज्ञानेश्वरी दोन शब्द आपले तिथे कार्य आणि कारणही नाही, दोन आहे म्हणून एक म्हणायचं, एक देखील शब्द वापरतात. जे कार्य ना कारण, जया एक ना दुजेपण, आपण याचे जाणं आपणची. त्या ठिकाणी कार्यकारण भाव नाही, दोन आहे म्हणून एक नाही. हा ना, आपल्या दृष्टीने सापेक्षतेने रात्र दिवस आहे, पण सूर्याच्या दृष्टीने तुम्ही त्याला विचारा, त्याला रात्री नाही आणि दिवसही नाही, पण तो नाही असं नव्हे, तो बाकी आहे. अशी शुद्ध अवस्था त्याला प्राप्त होते. त्याला म्हणतात ही मुक्तीची अवस्था. परम अक्षरम एव प्रतिपद्यते. आणि हे सद्गुरूच्या कृपेशिवाय शेवटचं दालन म्हणून सौम्य हे प्रिया असा शिष्य ह्या तो म्हणजे हे जे काही सगळं असं सांगितलं वर्णन. सहा सर्वज्ञ सर्व हा भवती इति. तो सर्वज्ञ तो सगळ्याला जाणतो. सगळ्याला जाणतो तर प्रत्येकाचे विचार जाणण्याची आवश्यकता आहे. पण ज्याला आपल्या अंतःकरणाचे विचार समजतात ते चैतन्यमय आहे हे त्याला समजतं.
त्याच्यामुळे म्हणता येईल की वकिलाला कायद्याचं ज्ञान ज्यामुळे होतं तो अवेअरनेस, ते चैतन्यमय. डॉक्टरला मेडिसिनचं ज्ञान ज्याच्यामुळे होतं ते चैतन्य आपल्यामध्ये, तो मी आहे. तसंच कधी कधी आपल्या याच्यात दोन वृत्ती येतात. मी जाणतो ही वृत्ती असते आणि मी जाणत नाही वृत्ती होते. तर दोन्ही भाव आणि अभावात्मक दोन्ही वृत्तीला आपलं जाणून आपलं स्वरूप भाव आणि अभावाच्या पलीकडे आहे असं जाणणं म्हणजे सर्वज्ञत्व आहे. नाही तर एकाचंच मन जाणून तेवढे प्रॉब्लेम होतात. सगळ्याचं मन झालं तर सर्वज्ञ आपल्याला वाटतं की सगळंच जाणतो. काय तुम्हाला सांगायचं तुम्ही सर्वज्ञ असं नाही. तो सगळं म्हणजे ज्ञप्ती मात्र तो आपलं स्वरूप जाणतो हे सांगायचं असं होतं. आणि तद एषा हा श्लोक. आता त्याचा आता एक ऋचा एक दुसऱ्या ऋग्वेदाचा श्लोक देऊन याचा आता समालोचन करतात पुढचे. विज्ञानात्मा सहदेवैश्च सर्वैः प्राणाभूतानि संप्रतिष्ठन्ति यत्र तदक्षरं वेदयते अस्तु सौम्य तस सर्वज्ञः सर्वमेवाविविशेति. आता याला आता नाव दिलं आहे. जसं मूल झाल्यानंतर आपण नाव देतो मुलगा मुलगी काय तर तसं आता हे दृष्टी सांगितली की अशी दृष्टी त्याला प्राप्त होते आणि म्हणून त्याला विज्ञान आत्मा म्हणतात. आपण एक ज्ञान म्हणजे पुस्तकातून मस्तकात गेले ज्ञान. आता हळूहळू आपल्या मनाला विराम करत त्या निरव शांत अवस्थेत तो स्वरूपाची ती जाणतो. आता तो आत्माच विज्ञान स्वरूप आहे. तो विज्ञान आत्मा असा सर्वे देवही सह किंवा त्या सापेक्षेने जाणारा जीव देखील त्या आपल्या सगळ्या फॅकल्टीज आहेत. मग त्या दोन्ही आले. पिंड ब्रह्मांडाचं सगळे देवता त्याचे. विज्ञानात्मा हा विज्ञान स्वरूप असलेला आत्मा संप्रतिष्ठन्ती. हे लक्षात ठेवा. ज्ञान हा आत्म्याचा विषय नसून आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे. आत्मा इज नॉट द ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज बट ऑफ द नेचर ऑफ नॉलेज. हा आत्मा आहे, ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. एवढं समजलं असेल तर त्या दृष्टीने हे सगळं त्याच्याशी तो एकरूप होतो. म्हणून आचार्य म्हणतात इथे त्याला समाधीची अवस्था प्राप्त होते. तेव्हा त्याचं शरीर सुटतं तेव्हा त्यानंतर महासमाधी. तसं घटाकाशाला घटात असतानाच समजला की मी घट नसून आकाश आहे. उद्या घट फुटला तर आकाश आकाशामध्ये आधीच समजलं असतं की घट विकारवान आहे, आकाश निर्विकार आहे. तर अशी अवस्था त्याला प्राप्त होऊन या त्या परमत कारण जे परमेश्वर आहे त्या सगळे प्राण, पाच महाभूत, सगळ्या इंद्रिय त्यात विलीन होतात. हे त्याच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे की कुठे या सगळ्या देवता संप्रतिष्ठित होतात. कस्मिन्नु संप्रतिष्ठा भवन्ति इति देवाः. ह्या देवता कुठे होतात? आपले सगळे त्याच स्वरूपाच्या ठिकाणी जमतात. ते परम अक्षर आणि अविनाशी परमात्मा जो कोणी जाणतो. म्हणून ध्यान नव्हे पण ज्ञान म्हणतात. माम ज्ञात्वा शांती मृच्छती. पाचव्या अशा प्रकारचा हा चौथा प्रश्न या ठिकाणी संपला. आता पाचवा प्रश्न. ही काय का ते लिंक आहे हळूहळू सूक्ष्मपर्यंत आणला. आता त्यात तुर्या अवस्थेत आपल्याला समजतं वगैरे पण मनाला काहीतरी आलंबन दिल्याशिवाय, काहीतरी आधार दिल्याशिवाय, काहीतरी सपोर्ट दिल्याशिवाय हे मन याच्यातून उचलून स्वरूपाकडे तो परमात्म्याला जाऊ शकत. आणि म्हणून उत्कृष्ट आलंबनाची अवस्था म्हणजे हे ओंकार आहे. आपल्या वेद उपनिषद सांगितलं. आता त्याबाबतचा प्रश्न पुढचा ऋषीपुत्र गुरुला विचारत आहे. तर पुढे बघा आता पुढचा प्रश्न सुरू होता पाचवा. अथ हेनं शैव्यः सत्यकामः पप्रच्छ. त्यानंतर पिप्पलाद नावाच्या आचार्याला, हेनं म्हणजे आचार्य, त्या आचार्यांना सत्यकाम शैव्य विचारता झाला. त्यांनी विचारला पुढचा प्रश्न. काय विचारला तर पुढे प्रश्न पाचवा. सयो हवै तद्भगवन् मनुष्येषु प्रयाणान्तम् ओंकारम् अभिध्यायित
कतमं वाव सत्येन लोकम जयती इति. आता दुसरा प्रश्न तो आला तर शैब्य आणि सत्यकाम ज्याचं नाव आहे त्यांनी पुढे होऊन प्रश्न विचारला. आधी सांगितलं की त्या विज्ञानात्मपर्यंत हा जातो किंवा त्याचं ज्ञान होऊन. आता ते ज्ञान व्हायचं असेल तर मनाची अनुकूलता असली पाहिजे. त्यासाठी मनाला काहीतरी आलंबन असलं पाहिजे. त्यांनी तसं ऐकलेलं होतं आधी. विद्यार्थी हे ब्रह्मपरायण होते असे आणि गेले कशाचे गुरुपाशी तद विज्ञानार्थम त्याचा साक्षात्कार व्हा म्हणून गेले. ते सगळं थिराटिकली समजलं त्याला. पण आता तिथे विचारते हे भगवन मनुष्येषु ह्या प्राणीमात मनुष्यातील जो कोणी प्रसिद्ध ह्या हवई जो कोणी असा प्रसिद्ध पुरुष मरणांत प्रायणांतम प्रायणांत म्हणजे प्रयाणापर्यंत मरतपर्यंत ओंकारम अभिध्यायित ओंकाराचं ध्यान करतो. मरणापर्यंत त्याचा अर्थ सगळं काम करत असताना त्याची ओंकाराची उपासना मरतपर्यंत सुरू राहते आणि मग एक दिवस शरीर सुप्त मानते. सहा तेन कतमं वावलोकम जयती ती. असा जो जीवात्मा आहे उपासना करत असताना ओंकाराची तो प्राण सोडून गेल्यानंतर ध्यान करणारा ओंकाराचं ध्यान करणारा कुठे जातो कोणत्या लोकाला जातो. लोक याचा अर्थ समजला का तुम्हाला. लोक म्हणजे अनुभवाचं क्षेत्र. आपले लोक म्हणजे आपण पब्लिक जनता असा अर्थाच नाही की ज्या ठिकाणी कर्माचे फळ अनुभवाला मिळत असतात साधनेचे फळ अदृष्टाचे जर लोक. आता हा कर्मानुबंधिनी मनुष्य लोक हा मनुष्य लोक आहे. थोडंसं सूक्ष्म बघावं पितर लोक आहे. त्याच्यात थोडं सूक्ष्म बघावं काही गायन म्हणणार ते गंधर्व लोक आहे. असं तर त्या लोक याचा अर्थ म्हणून शेवट ब्रह्म लोकापर्यंत. तर तो शरीर सुटतपर्यंत तो आपली प्रणवाची उपासना करतो. उद्या शरीर प्राण सोडताना देखील प्रणवाची उपासना करतो. तर तो कोणत्या लोकापर्यंत जातो. याच ठिकाणी त्या जर ब्रह्मस्वरूप जाणलं तर तो मुक्तच आहे. पण तरी पण काही नाही एखादी अकार मात्रावर जोर देतो. कोणी त्यात ओंकाराच्या उकार मात्रेवर देतो तो कोणी मकार. तर असं जर झालं असेल त्याला कोणत्या एका मात्रेचा उपासना केल्यानंतर कोणत्या लोकापर्यंत जाईल हा प्रश्न आहे. तस्मै सहवाच त्याला हे आचार्य किंवा गुरु पिप्पलायन म्हणाले. मुख्य प्रश्न आहे की असा आजीवन ओंकाराची चांगल्या प्रकारे उपासना केली असते. आजीवन म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तो आपलं ओंकारामध्ये मन लावतो. शेवट मरताना देखील तोच विचारतो. आता नियम कसा आहे की ॲज यू थिंक सो यू बिकम. त्याचा विचार करता तुम्ही होता. असं करताना ओंकाराच्या त्याच्यात मन लावलं होतं. मन असं करून त्याला इकडचं तर काही वाचलं नाही. जर समजा त्यातही सकामाची इच्छा असेल तर तो कुठे जाईल. तो कोणत्या लोकापर्यंत जातो. म्हणून तेन लोकम जयती ती कतमम वाव सत्तेन लोकम जयती. कोणत्या लोकापर्यंत अनुभवाचे क्षेत्र तो प्राप्त होतो. आता त्याचं उत्तर दुसऱ्या या मंत्रामध्ये. आता पिप्पला जोशीचं हे उत्तर आहे. तस्मै स होवाच एतद्वै सत्यकाम परम च अपरम च यद ओंकारः तस्मात् विद्वान् एतेन एव आयतनेन कतरम अन्वेति एकतरम अन्वेति. आता सांगायचं तस्मै सहवाच की त्याला हा हे ऋषी म्हणाले पिप्पला ऋषी सत्यकाम हे सत्यकाम एतद्वै हे निश्चित तुला सांगतो की यद ओंकार हा जो ओंकार आहे त्या ओंकाराचे दोन म्हणजे आपले सापेक्ष आहेत. एक परमम ब्रह्म च अपरम ब्रह्मच. तसं तीन मात्रात्मक आहेत. अ उम हे दोन्ही सहित. एक अशी अवस्था आहे की ध्वनिरहित अवस्था. आपण जेव्हा ओंकार म्हणतो ओम एक म्हणून झाला आणि दुसरा म्हणून व्हायचा आहे तर मध्ये एक प्रकारचा हॉलो किंवा एक प्रकारची शांतता असते. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ध्वनी राहत नाही.
अकाराचा ध्वनी आपल्याला समजू शकतो व आणि म देखील हमिंग साऊंड ओम. आता पुढचा अजून म्हणून व्हायचं आहे. आता यात जोपर्यंत त्यात सापेक्षतेचे 3 मात्रा आहे त्या म्हणतात अपरम. अपरम म्हणजे लोअर. आपण का अपराविद्या आणि पराविद्या ती गुणासहित आहे ह्या नामरूपाच्या संदर्भातली आहे. पण दुसरं जे आहे नामरूप मागच्याचं सांगितलं ना कोणत्या त्या अशरीरम अलोहितम अशी जी अवस्था आहे ती म्हणजे निर्गुणाची अवस्था. थोडक्यात एक आता सगुण त्या ओंकाराचं स्वरूप आणि दुसरं निर्गुण. एक त्याचं व्यक्तरूप 3 मात्रात्मक आणि अव्यक्तरूप अमात्रात्मक एवढं समजायला सुरुवात. तर त्यांनी ऋषीने एक जनरल उत्तर दिलं. पुढे वर्णन देणार त्याचं की हे सत्यकामा जो ओंकार तेच पर आणि अपर असं ब्रह्म आहे. खऱ्या अर्थात 2 नव्हे एकच आहे. जसं आपण म्हणतो तो परमात्मा आहे आणि तो अंतर्यामी आहे असं म्हणणं म्हणजे इलेक्ट्रिसिटी पॉवर हाऊसमध्ये आहे ती उपाधिरहित आहे. आता ते जेव्हा बल्ब हीटर कूलर म्हणून त्या म्हणतात उपाधिसहित आहे. पण दोन्हीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा स्वभाव कसा आहे विकारवान आहे का निर्विकार आहे. निर्विकार आहे. उद्या बल्ब फुटला तर वीज काही फुटत नाही. बल्ब फ्यूज झालं तर वीज फुटत नाही. तसं तुमचं मन जरी कन्फ्यूज झालं तरी हे चैतन्य काही कन्फ्यूज होत नाही त्याला सांगायचं. म्हणजे विचार नसताना जसं ते चैतन्य तसंच आहे तसं विचार असताना. म्हणून विचार असताना त्याला म्हणता येते त्याचं सापेक्षतेने अपरम आणि दुसरं ते परमब्रह्म. 2 ब्रह्म नाही बरं. तसं एक क्षरपुरुष आणि दुसरा अक्षरपुरुष. क्षर उपाधीच्या संदर्भात आपण तो क्षरपुरुष, अक्षर उपाधीच्या संदर्भात अक्षरपुरुष. एक घटाकाश दुसरं मठाकाश. आकाश किती आहे एकच. 4 अशा थोड्याशा मठाच्या उपाधीच्या दृष्टीने पाहिले ते मठ आपल्या मठाच्या दृष्टीने आणि त्यात एक थोडंसं मणकं ठेवलं किंवा आपण म्हणतो घटाकाश. तर आकाश स्पेस हे एकच आहे. तसं आता हे 2 हे सापेक्षेने सांगत आहे. कारण सर्वसाधारण माणूस ह्या व्यक्ताचीच उपासना करत असतो. त्यात देखील व्यक्तापैकी एकाच जर मात्रेवर जोर देऊन जर उपासना केला कोणी ध्वनी काढत असताना जर सगळ्या जगावर कंट्रोल करायचं अमात्रेवर ओम काही ऊवर देतात ढेकाराला ओम तसं मग. पण तिघाला जे एकत्र केलं तर मग त्याचं प्रत्येकाचं प्रत्येकाची फलश्रुती वेगळी आहे. ते सांगण्यासाठी आता फक्त टॉपिक उघडलं त्यांनी की एक परमच्या अपरमच्या ओंकार एव. हे पर आणि अपर दोन्ही ओंकारच आहे. तस्माद एतेन एव आयतनेन. ह्या आयतन म्हणजे आलंबनामुळं. आलंबन म्हणजे मनाला जो सपोर्ट देतो आपण काहीतरी आधार असतो. कारण मनाला आधार दिल्याशिवाय नाम घेतल्याशिवाय नामीपर्यंत आपण जाऊ शकतो. आयतने विद्वान एकत्रम अन्वेती. हा विद्वान हा चांगला जाणणारा उपासक त्या ब्रह्माला प्राप्त होतो इथे सांगून टाकतो. आता पुढे याचं एक जनरल उत्तर झालं. आता त्याचं स्पेसिफिक जसं अर्जुनाने आपल्या 6व्या अध्यायात विचारलं की काही उपासना करणार आहे आणि त्याचं शरीर सुटलं तर काय केलेलं साधन वाया जाईल का नाही जाणार. पण कुठे जाईल तो नंतर कोणत्या लोकांपर्यंत तिथे सांगितलं. एक तर तो अथवा योगिनामेव कुले भोवती दीपताम तो सज्जन होईल त्याचा किंवा शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. आता सुरुवातीला सांगितलं की त्याला काही त्याचं वाईट होत नाही. नाही कल्याण कश्चित दुर्गतीम तात गच्छते. एक जनरल उत्तर दिलं गीतेत की ज्याने चांगलं काम केलं त्याचं कधी वाईट होत नाही. जर एक उपासना करत आहे तर केलेली उपासना वाया जात नाही. फक्त समजा आता सगुणातच राहिला एखाद्याच मात्रे तर कोणत्या जाईल. आकार मात्रेवर जोर दिला तर कोणत्या लोकात जाईल. उकार मात्रेचं असताना जर त्याची देवता कुठे त्याला नेईल. आणि मकार मात्रेचं चिंतन केलं. अमात्र्याच्या याच्यात तर ना मात्रे विद्यते गती. त्यात गती म्हणजे परत आवागमनाची अवस्था राहत नाही तुरी अवस्था. तर म्हणून आता प्रथम हे सांगून अपरा आणि परब्रह्म आहेत आणि हे म्हणून विद्वान म्हणजे ते जाणणारा जो साधक आहे. एतेन एव आयतनेनं. ह्या आयतन म्हणजे या आलंबनामुळं या प्रणवाच्या चिंतनाने एकतरम अन्वेती म्हणजे त्या परब्रह्माची तो एकता साधण्याचा मार्ग अनुसरतो. इथपर्यंत झालं सांगू. आता पुढे चला. स
यद एकमात्रम अभिध्यायित सः तेनेव संवेदितः तूर्णमेव जगत्याम् अभिसंपद्यते तम ऋचाः मनुष्यलोकम् उपनयन्ते सतत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नः महिमानम अनुभवती. म्हणजे काही न उपासना करण्यापेक्षा उपासना करताना ते करत असताना ते एकाच मात्र कोणता आकार मात्र जोर देत असे. सहा यदि एकमात्रम अभिध्यायित, तीन मात्रा ओंकाराच्या कोणत्या, अकार उकार आणि मकार, हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपा न मिली. पुढे काय म्हणताय, आदिबीज म्हणजे तिन्ही मात्रांच्या पलीकडे असलेल्या स्वरूपाची स्थिती मी माझ्या गुरुच्या कृपेने जाणून. आता नाही समजा गुरुचा संपर्क करायचा पण करत होता काहीतरी साधन. आणि सहा यदि एकमात्रम अभिध्याय, असा जो साधक आहे तो कुठल्याही एकमात्र विशिष्टतेचं ध्यान करत असेल, आकार मात्रेत असेल, उकार मात्रेवर देत असेल किंवा मकार, आणि शरीर सुटतं त्याचं, तर त्याचा प्रश्न तर कुठे जाईल तो ते सांगत आहे. तो तयार करतो. सहा तेन एव संवेदित, तो त्या एकमात्र विशिष्ट अशा ओंकाराच्या ध्यानाने चिंतनाने संबोधित झालेला. तूर्णम एव जगत्याम अभिसंपद्यते, शरीर सुटल्यानंतर तूर्ण म्हणजे सत्वर ताबडतोब तो पृथ्वीवर मनुष्य शरीराला प्राप्त करतो, परत येतो तो मनुष्य. अजून त्याचं पूर्ण झालं नाही साधन. पण काही महात्मे पहा, लहानपणापासून त्यांना ती आत्म्याची दृष्टी वगैरे असते. मी पाहिलं असं एक महात्मा, की काही कुठे शिकायला गेलं काही नाही, पण कुठून आलं याचाच मागच्या जन्मात धागा होतं. आणि मग आवश्यकता असेल तर गुरुकडे जाऊन आपलं साधन पूर्ण करतं. तर असं तरी तो ओंकाराचं ध्यान करत असताना तिन्ही मात्राचं नाही पण एका मात्रावर जोर देऊन जर त्याचं शरीर सुटत असेल तर एक मात्रा विशिष्ट जो ओंकाराच्या ध्यानाने संबोधित होऊन जेव्हा शरीर सोडतो तेव्हा तूर्णम एव जगत्याम अभिसंपद्यते, ताबडतोब तो ती अवस्था सोडून मनुष्य शरीराला परत प्राप्त होतो. तम ऋचा मनुष्यलोकम उपनयन्ते, त्या साधकाला ऋचा म्हणजे ऋग्वेदाचं जे मंत्र आहे त्याच्यानुसार मनुष्य शरीराला त्याला पोचवतात. ते प्रत्येक देवते अभिमानी देवता त्या जीवात्माला पुढे आपली गती देत असते त्याच्या साधनेप्रमाणे. तर ऋग्वेदाची जी ऋचाची देवता त्याला त्या मनुष्य लोकात येईल आणि नंतर तो थांबणार नाही साधन केल्याशिवाय. कसा राहील तो, सहा तत्र, तत्र म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर तपसा ब्रह्मचर्येनं श्रद्धया संपन्न, काही तपश्चर्या करून कायिक वाचिक मानसिक शिस्त पाळून तपसा ब्रह्मचर्येनं, ब्रह्मचर्य तिथी ब्रह्मचारी तस्य भावा ब्रह्मचर्य, परमेश्वराचं चिंतनात ठेवून आपल्या शरीरावर मनावर संयम ठेवून तो जगतो. आणि श्रद्धया संपन्न, त्याला माहीत असते की अजून आपल्याला ती अवस्था प्राप्त झाली पण ती मला प्राप्त होणार आहे, अशी श्रद्धा हृदयात ठेवून मग तो गुरुजनाकडे वगैरे जाऊन आपला उद्धार करेल. तो मनुष्य जन्मात तप आहे, ब्रह्मचर्य आहे, श्रद्धा, या सगळ्या साधनेने संपन्न होऊन राहिलेल्या साधनेचा धागा या करतो. महिमानम अनुभवती, म्हणजे आता त्या साधनेचा प्रभाव म्हणून त्याला उत्कटिता उन्नतीचा मार्ग तो चोखाळत असतो, हे सांगायचं आहे. आता दोन एक मात्राचा असो तर दोन मात्रा जर केल्या आकार आणि उकार तर काय होईल सांगत आहे. तीन मात्रा एकाच सांगत त्याचं नुसतं एकच मात्राचं आकार मात्रा मनुष्य लोकात येऊन तिथून त्याची धडपड सुरू राहील साधन करत असतात. आता दोन मात्रा केल्या अ आणि उ आणि शरीर सुटलं. आता ते सांगत आहे अथ यदि द्विमात्रेण मनस्य संपद्यते सो अंतरिक्षम यजिभिरुन्नीयते सोमलोकम स सोमलोके विभूतिम अनुभूय पुनरावर्तते. आता दुसरं सांगत आहे की जो दोन मात्रा दोन येतं अथ द्विमात्रेण, पण द्विमात्रा ज्याचा आधार घेऊन
आपली साधना करत असेल आणि ओंकाराचं ध्यान करतो, म्हणजे द्विमात्रा म्हणजे दुसरी मात्रा उकार मात्रा, एक आकार मात्रा झाली त्याची दुसरी उकार, तिसरी मात्रा मकार होईल. तर उकार या दुसऱ्या मात्रेचं अभिध्यान करेल आणि तिथं आपण सूक्ष्म देहाची एकरूप होतो. कोणाच्या मनात काय चाललंय सगळं सगळं. पण ते ओंकाराचा अभ्यास करत असताना कारण उच्चार करतो ओम काय असं करायला. आता ते काही सांगण्यासारखं नाही, पण असं प्रत्येक जण आणि प्रत्येकाच्या ठिकाणी तुम्हाला त्याची फलं तुम्ही सांगितली. म्हणजे आकारावर तुम्ही जोर दिला तर तुमच्या ह्या जागृत अवस्थेत तुमचा फार प्रभावी व्यक्तित्व होतं. उकारावर जोर दिला तर तुम्ही मनाची सगळं तुमचा शुद्ध मन होऊन दुसऱ्याच्या मनात काय इथपर्यंत तुम्ही जाणून मकाराचं केलं तर आपल्याला त्याची कारणं असतात. या मांडुक्य उपनिषद दिला त्याची फलं. त्यामुळे ते समजून हे सकामतेने करतात. तर अकार मात्रेचं तर सांगितलं, आता उकार मात्रेवर जोर देऊन आपलं साधन करत असेल, उच्चार करत असताना तो मनस्सी संपद्यते, तो नक्कीच मनाची सवलत स्थूल देहाची रूप आधी तो विराटाशी एकरूप होईल आकार मात्रेवाला. त्याच्यावर परत विराट विगतात जन्माला येऊन आपल्या उन्नतीचा मार्ग करेल. हा जरा सूक्ष्म अवस्थेत असतो. उकार हा स्वप्नात्मक जे आहे किंवा सूक्ष्म शरीरात्मक जे आहे त्या अवस्थेला प्राप्त होतो आणि त्याला वेद त्याला सपोर्ट करतो. तो म्हणजे तो त्यात यजुर्भीर उन्नीयते. यजुर्वेद देवता त्याला हे करते. यजुर्मय मननीय मनामध्ये तो संपन्न होतो, त्याची एकाग्रता वाढते आणि मनाची एकरूप होतो. आता हा दुसरा मात्रेचा प्रकार सांगितला की उपासना करत असताना दुसऱ्या मात्रेवर जोर देत असेल, दुसऱ्या पदाचा जोर देत असेल तर तो अपरब्रह्मापैकी ते दुसऱ्या मात्रेला प्राप्त झालेला. त्याला आता यदि द्विमात्रेमध्ये संपद्यते सहा अंतरिक्षम. हे पहा, हे पृथ्वीलोक आहे, दुसरा अंतरिक्ष लोक आहे. आपण एक 3 मात्रा भू भुवा आणि स्वहा गायत्रीच्या. तर तो अंतरिक्ष म्हणजे आपल्या मनाच्या क्षेत्राशी एकरूप होणे. यजभी उन्नीयते अंतरिक्षम सोमलोकम, त्याला सोमलोक म्हटलं आहे, चंद्रलोक म्हटलं आहे. यजभी उन्नीयते. अशा प्रकारे संपन्न झालेला उपासक शरीर सुटल्यानंतर तर अंतरिक्ष हा ज्याचा आधार आहे अशा अवस्थेत प्राप्त होतो. एक पृथ्वी लोकावर आला, दुसरा अंतरिक्षात राहतो. अशा द्वितीय मात्रा रूप सोमलोकासाठी द्वितीय मात्रा रूप यजुसंधिक म्हणजे यजुचे जे मंत्र आहे यजुर्वेदाचे त्याला सपोर्ट करतात आणि मग यजुर्वेदाच्यानुसार तुला तो सोमलोकाप्रत. आता 2 झाला, तर तिसरा, तर 3 मात्रा पैकी तिसरी मात्रा 6 सोमलोके. काय होतो समजा सोमलोकात गेला तर तसं पृथ्वीलोकात आल्यानंतर तो ब्रह्मचर्य श्रद्धा तपश्चर्या करून आपला परत पूर्णत्वाचा प्रयत्न करतो. आता हा सोमलोकाला प्राप्त झाला मधल्याचं, म्हणजे हा मधला जो अंतरिक्ष भाग तिथे राहून विभूतीम अनुभूय. त्या सोमलोकाची विभूती म्हणजे तिथले स्वर्गाचे जे सुख आहे ते सगळे अनुभवून पुन्हा आवर्तते. परत त्या ऐश्वर्याचा अनुभव घेऊन तोही देखील मनुष्य लोकात येतो. कुठे पण का किती मनुष्य शब्द महत्त्वाचा काल पाहिलं की कोणाला जरी आपली मोक्षाचा मार्ग किंवा पूर्णत्वाचा मार्ग चोखाळायचा असेल तर तो परत मनुष्य शरीराला येतो. अत्यंत पापी असेल, पाप केलं असेल तर कुठल्या जनावराच्या यायला गेला असता, पण तसं नाही. पण तो मनुष्य लोकात येतो, त्याला यजुर्वेद त्याला त्याचे मंत्र त्याला मदत करतात आणि या ठिकाणी तो यजभीही उन्नीयते, उन्नतीच्या मार्गाला तो लागतो. आता 3 मात्रा, तिसरी मात्रा त्याचं काय फलश्रुतीत सांगा, एवढा फक्त बघू आज. यहा पुनरेतम त्रिमात्रेण ओमित्येनेवाक्षरेण परम पुरुषम अभिध्यायित सत्येजसी सूर्य संपन्नः यथा पादोदरस्त्वचा विनिर्मुच्यते एवं हवै स पाप्मना विनिर्मुक्तः स सामभिरुन्नीयते ब्रह्मलोकम सः एतस्मात् जीवघनात् परम
पुरुषयम पुरुषमीक्षते तद्वैतो श्लोको भवतः. आता तिसऱ्या मात्रेत सांगतोय. अकार मात्रा, दुसरं उकार मात्रा, तिसरं मकार मात्रेवर जोर देऊन करतो. हो शेवटचा. तर दोन ओंकाराची स्तुती करून आता तिसऱ्या मात्रेची उपासना करतो. त्याचं विधान काय सांगतात. यहा पुनः एतम त्रिमात्रेण ओम इति एतेन एव अक्षरेण. तो उपासक ओंकाराचं त्रिमात्रेविषयी असं विचारपूर्वक उपासना करतो तर अक्षराने म्हणजे पूर्वीसारख्या एकेका मात्रे नव्हे पण तिन्ही मात्रा एकत्र ओम आणि शेवट हमिंग साऊंडपर्यंत येतो. तो ओम ह्या अक्षर प्रतीकानं परमपुरुषम अभिध्यायित सूर्यांतर्गत असलेल्या परपुरुषाचं तो ध्यान करतो. सूर्य म्हणजे आपल्याला पाहिजे प्राणाची देवता, उत्तरायणाची देवता. 6 तेजसी सूर्य संपन्न. तो पहिल्यांदा पृथ्वी लोकात आला, हा दुसरा अंतरिक्षाचा ज्या वर या अवस्थेत तो प्राप्त होऊन 6 तेजसी सूर्य संपन्न. तो त्या अभिध्यानाने तृतीय ओंकार मात्रा रूप होऊन तेजामध्ये म्हणजे सूर्यात तो संपन्न होतो. म्हणजे प्रकाशाचा मार्गात जातो. त्याला आपल्याला उत्तरायण मार्गाची गती सांगितली. असा तो ध्यान करण्यानंतर जर समजा शरीर सोडून गेला तर त्याला आता सूर्यलोकाहून परत तो येत नाही. त्याने जर निष्काम भावने केलं असेल तर तो मेला तरी सोमलोकात उपासक तसा परत मनुष्य लोकात येतो तसा सूर्यलोकापासून परत येत नाही. उलट तो पुढच्या अवस्थेला आता कसा जातो ते पण सांगितलं. तर तेजसी सूर्य संपन्न. सूर्याच्या तेजाने म्हणजे उत्तरायण मार्गाचं तो अवलंबन करून क्रममुक्तीचा अवलंबन करून यथा पादोदर त्वचा विनिर्मुच्यते. पादोदर म्हणजे सर्प. सर्पाला कात असते. खूप चांगलं रूप होते की ज्याप्रमाणे यथा पादोदरा ज्याप्रमाणे सर्प त्वचा म्हणजे आपल्यावरती ते कात पांढऱ्या रंगाचे ते सोडून देत असतो. त्वचा विनिर्मुच्यते एवं हवै 6 पापमना विनिर्मुक्ता 6. असंख्य पापातून मुक्त हो. त्याचं सूक्ष्म साधन असतं. एकाचं स्थूल आहे, दुसऱ्या थोडंसं सूक्ष्म, त्याच्यावर आणखी सूक्ष्म. त्या तिन्ही मात्राचं एकीकरण केलं त्याने. तर त्वचेपासून मुक्त झालेला जसा सर्प परत फ्रेश होतो तसं हा बाकीच्या वासनापासून मुक्त होतो. कारण वासनेपासून मुक्त होणं तीच मुक्ती आहे. आणि सामभी ब्रह्मलोकम उन्नीयते. आणि त्याची एकच इच्छा असते ब्रह्माची प्राप्ती करायची म्हणून ह्या त्रिमात्र ओंकारात उपासक तृतीय मात्र साममंत्राकडून त्याला मदत होऊन तो उच्च लोकापत हिरण्यगर्भ अशा अवस्थेला प्राप्त होतो. आपण हा विषय आधी आलेला आहे की तो नुसतं उपासना कर्म करत असताना निष्काम भावने जो आपलं कर्म करतो बाकीचे काही मग वडली डिझायर इथे राहत नाही. त्याची फक्त इच्छा ते परमात्मा प्राप्ती. तो इथून ते ब्रह्मलोकेशु परांतकाले. अंतकाल सगळ्याचाच होत असतो. अंतकाल झाल्यानंतर शरीर तर सुटतं पण सूक्ष्म शरीर राहतं. आता त्या सूक्ष्म शरीरात देखील इथल्या वासना नाही, फक्त एकच वासना कोणती भगवत प्राप्तीची परमात्मा रूपाची. तर तो हिरण्यगर्भासारख्या अवस्थेला प्राप्त होऊन ब्रह्मदेवापासून त्याला उपदेश प्राप्त होऊन तिथून तो ब्रह्मस्वरूपाच्या म्हणजे त्याला सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आहे त्याला तो प्राप्त होतो. असा हा हिरण्यगर्भ सम्यक ब्रह्माच्या सत्यलोकापर्यंत जाऊन तिथून नस पुनरावर्तते तो परत जन्ममरणाच्या प्रक्रियेत नाही. हिरण्यगर्भ सगळ्या संसारी जीवांना हे असं आत्मभूत अशा अवस्थेला घेऊन जाऊ शकतो. 6 एतस्मात् जीवघनात परात्परम पुरुषम ईक्षते. 3 मात्रा एकत्र केल्यात. ती मात्र ओंकाराला जाणणारा जो उपासक आहे तो जीवघन हिरण्यगर्भाहून देखील पलीकडच्या अवस्थेला हळू त्याच्या पलीकडे जातो. परात्परम. परा म्हणजे माया. परात्पर म्हणजे मायाच्या पलीकडे म्हणजे अविद्येच्या मायाच्या पलीकडे जाऊन विद्येचा उपदेश त्याला ब्रह्मदेवापासून प्राप्त होतो आणि त्याला क्रममुक्ती प्राप्त होते.
ध्यान करणारा असा जो आहे तो शरीरात हिरण्यगर्भाला प्राप्त होतो. आता त्यांनी याच ठिकाणी असं जर साधन केलं असेल आणि समजा अमात्रचं जर चिंतन केलं असेल तो इथेच मुक्त होतो. हे आता पुढच्याचं सांगणार आहे आपण उद्याच्या चरण. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.